उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, काही चटपटीत कुरकुरीत खावंसं वाटत असेल, तेव्हा बनवा मस्त कुरकुरीत खुसखुशीत उपवासाचा मेदूवडा आणि त्यासोबत चटपटीत चटणी. अतिशय चविष्ट लागतो. उपवासाचा मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बगर म्हणजेच वरई घेतली आहे. याला उपवासाचा तांदूळ म्हणूनही ओळखलं जातं. 2 चमचे साबुदाणा घेऊन मिक्सरला जाडसर रवाळ वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक पावडर करू नका. तर पहा, बारीक रव्याप्रमाणे याचं पीठ करून घेतलंय. गॅसवर कढई ठेवलीये. यात पळीभर तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे फुलल्यावर यात 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतून घेऊ. हिरवी मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. 1 मिनिट हे खरपूस परतून घेतल्यावर यामध्ये मगाशी केलेली बगर साबुदाण्याची रवाळ पावडर ऍड करायची आणि 2 मिनिटं चांगलं मध्यम गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचं. म्हणजे याचा कच्चेपणा कमी होऊन मेदू वड्याला छान फ्लेवर येईल. चवीपुरतं मीठ घालून 1 मिनिट परतून घेऊ. आता यामध्ये घालायचंय पाणी. आपण 1 वाटी बगर घेतली होती, त्यासाठी 3 वाटी पाणी घालायचं. हे साधंच पाणी आहे. पाणी घातल्यावर बगर आणि पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं. 1 वाटी बगर, 2 चमचे साबुदाणा, त्यासाठी 3 वाटी पाणी परफेक्ट प्रमाण आहे. आता यावर झाकण ठेवून कमी गॅसवर 2-3 मिनिटं एक वाफ काढायची. वरई भाजून घेतली असल्यामुळे फारसा वेळ लागत नाही. साधारण 2-3 मिनिटातच बगर छान फुललेली आहे. थंड झाल्यावर ही आणखीन थोडी घट्ट होते. गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घेऊ. तोपर्यंत उपवासाची मस्त चटपटीत चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत. तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची. ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता, पण याला मस्त चुरचुरीत फोडणी देऊ. त्यासाठी फोडणी पात्रात 1 चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून जिरे छान खरपूस फुलल्यावर ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर ओतून घेऊ. मस्त चटपटीत तडकेवाली उपवासाची चटणी तयार आहे. साबुदाणा वडा, डोश्यासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता. इथे भगरीचं मिश्रणही थंड झालंय. तुम्ही पाहू शकता पीठ घट्ट झालं आहे. आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे साल काढून घेतलेत, ते यात किसून घालायचे. 2-3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर कूट, अर्ध्या लिंबाचा रस किंवा तुम्ही 2 चमचे घट्ट दही सुद्धा वापरू शकता. आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून याचा गोळा करून घ्यायचा. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, असं मध्यम पीठ करून घ्यायचं. पीठ घट्ट झालं तर थोडंसं पाणी लावून मळून घ्या. पीठ घट्ट झालं तर वडे कडक होतील आणि पीठ पातळ झालं तर वडे तेलात तुटण्याची शक्यता असते. म्हणून असं मध्यम पीठ करून घ्यायचं. पिठाला थोडंसं तेल लावून याचा गोळा करून घ्यायचा. आता हाताला तेल लावून याचे वडे बनवू. पिठाचा एक छोटा गोळा घेतलाय. लक्षात घ्या, वडे खूप मोठे करू नका. छोटे छोटे वडे करा, म्हणजे कमी तेलात छान कुरकुरीत वडा तळला जातो. हातावर असा चपटा वडा करून मधोमध बोटाला तेल लावून होल करून घ्यायचा. हे पहा, याप्रमाणे मस्त मेदू वडा तयार झालाय. तुम्हाला अजून एक वडा बनवून दाखवते. पिठाचा छोटा गोळा घेऊन असा चपटा करायचा आणि मधोमध होल करायचे. मस्त मेदू वडा तयार झालाय. अशाच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेऊ. आता हे वडे नाजूक असल्यामुळे ही तळण्याची एक ट्रिक आहे. वडे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. सुरुवातीला एकच वडा तळून घ्या, म्हणजे तुम्हाला तेलाचं टेम्परेचर, तळण्याची पद्धत आणि टायमिंग या सर्व गोष्टी लक्षात येतील. आता हाय फ्लेमवर वडा 2-3 मिनिटं असाच तळून घ्यायचा. लगेच चमचा किंवा झाऱ्या लावू नका, कारण वडा झाऱ्याला चिकटून तेलात तुटू शकतो. 3 मिनिटांनी वडा तेलावर तंगू लागला की उलटा करून दुसऱ्या बाजूने हलक्या गुलाबी रंगावर तळून घ्यायचा. तर बघा, छान असा खरपूस वडा तळून झालाय. काढून घेऊ. आता तेलामध्ये 3 वडे मी सोडले आहेत. गॅसची फ्लेम फुल ठेवायची.
3-4 मिनिटं हे वडे असेच तेलात राहू द्या. तुमचं बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं असेल तर 3-4 मिनिटांनी हे वडे तेलावर तरंगू लागतात. मग वडे झाऱ्याने उलटून घ्यायचे. वडे आतपर्यंत हलके फुलके छान कुरकुरीत झाले आहेत. दोन्ही बाजूनी हलक्याशा बदामी रंगावर खरपूस मेदू वडे तळून घ्यायचे. हे वडे तळायला थोडा जास्त वेळ लागतो. 5-7 मिनिटात हे वडे तळून होतात. तर पहा, वडे तेलावर तरंगू लागले. एकदम परफेक्ट वडे तयार झालेत. सुरेख रंग आलाय ना? अशाच पद्धतीने सर्व मेदू वडे तळून घेऊ. तयार आहे वरून मस्त कुरकुरीत, आतून सॉफ्ट खुसखुशीत उपवासाचा मेदूवडा आणि त्यासोबत मस्त चटपटीत चटणी. या चटणीसोबत हा वडा एक नंबर लागतो. हे वडे अजिबात तेलकट होत नाही, खूप मस्त लागतात. उपवास नसतानाही तुम्ही हे मेदू वडे नक्की बनवू शकता. सर्वांनाच खूप आवडतील. या आषाढी एकादशीला अशा पद्धतीने मेदूवडा चटणी नक्की बनवून पहा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.